नमस्कार. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा एक एक सण पुढे सरकतो आणि भाऊबीज येते. भाऊबीज म्हटल्यानंतर प्रत्येक बहीण भावाला एक वेगळा आनंद निर्माण होतो, कारण की बहीण भावाचं जे पवित्र नातं आहे, या नात्याचा उजाळा देण्यासाठी, या नात्यांची आठवण होण्यासाठी आपल्याकडे भाऊबीज आणि रक्षाबंधन हे दोन सण सांगितलेले आहेत. खरं पाहता दोन सण एका वर्षामध्ये येणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे, कारण की देवांना किंवा आपल्या पूर्वजांना देखील बहीण भावाच्या नात्याबद्दल प्रचंड आश्वासकता आहे, प्रचंड प्रेम आहे आणि त्याचबरोबर हे नातं इतकं नाजूक आहे, इतकं सुंदर आहे की ह्या नात्यातूनच आपण बहरत जातो, आपलं व्यक्तिमत्व बहरत जातं असं मला वाटतं. जगामध्ये कोणतीही स्त्री जेवढी सुरक्षित इतरांबरोबर नसते, तेवढी ती सर्वात जास्त सुरक्षित आपल्या भावाबरोबर असते. आणि म्हणून बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ घेतो आणि भावाच्या चांगल्या आयुष्याची, आरोग्याची जबाबदारी ही बहीण घेत असते, मंत्रांच्या माध्यमातून, प्रार्थनेच्या माध्यमातून. जगामध्ये एकमेव मंदिर आहे की जिथे बहीण भावाची पूजा एकत्रपणे केली जाते, म्हणजे मंदिर सुप्रसिद्ध आहे. बाकी असे अनेक मंदिरं तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही गुगलवर सर्च केलं तर भरपूर तुम्हाला मंदिरं पाहायला मिळतील, पण आपण जगातल्या सुप्रसिद्ध मंदिराचा विचार करतो आहोत आणि ते मंदिर आहे जगन्नाथपुरीचं. जगन्नाथपुरी म्हटल्यानंतर आपल्या अंगावर शहारे उभे राहतात, कारण की चारधामपैकी एक धाम ते आहे. त्याचबरोबर जगन्नाथपुरीला आदि शंकराचार्यांचं विशेष प्रेम आहे आणि जगन्नाथपुरी म्हणजे वीरभद्र, सुभद्र आणि बलभद्र, म्हणजे कृष्ण, सुभद्रा आणि बलभद्र म्हणजे बलराम, या तिघांचंही मंदिर, या तिघांच्याही मूर्ती एका मंदिरामध्ये आहेत आणि दररोज लाखो भाविक त्या देवाची पूजा करतात, जगन्नाथपुरीची, त्या जगन्नाथाची. असं हे बहीण भावाचं नातं की ज्याचा हेवा हा देवांनाही वाटला आणि देवांनी देखील आपल्या बहिणीबरोबर स्वतःची पूजा करून घेतली, तिथे स्थापन झाले. अन्यथा अनेक देवदेवता ज्या आहेत त्या आपल्या पती पत्नी म्हणून आपल्याला पाहायला मिळतात, पण हे एकमेव मंदिर आहे जिथे बहीण भावाची पूजा केली जाते. दोन भाऊ आहेत आणि लाडकी बहीण आहे ती म्हणजे सुभद्रा. अतिशय अंगावर शहारे येण्यासारखी गोष्ट आहे. मला नेहमीच ह्या देवाचं कौतुक वाटतं, आपल्या संस्कृतीचं कौतुक वाटतं की प्रत्येक नातं त्यांनी किती छान पद्धतीने जपलेलं आहे. मग ते प्रेम असेल, मग त्या भावना असतील, मग त्या संवेदना असतील, काही असेल, ते नातं असेल, हे आपल्या पूर्वजांनी, आपल्या देवांनी हे सर्व जपलेलं आहे आणि त्याचं मला खरंच खूप जास्त कौतुक आहे आणि खूप जास्त आनंद वाटतो. हे नातं अजून वर्धिष्णू झालं पाहिजे असं मला वाटतं. मधल्या कालावधीमध्ये स्वभावामुळे किंवा इतरांच्या ऐकण्यावरून जर बहीण किंवा भावांनी जर समजा आपल्या नात्यामध्ये फूट पाडली असेल, तर दोघांपैकी एकाने ते स्वीकार करा आणि एकाने पुढाकार घ्या आणि दुसऱ्याने पुढाकार घेतलेला आहे म्हणून कोणीही आपला इगो हर्ट झाला किंवा आपण किती महान आहोत हा विचार न करता पुढाकार घेणं गरजेचं आहे. 2 दिवस वर्षातले असतात जिथे बहीण भावाचं पूजन केलं जातं, बहीण भावाचं स्मरण त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून आपण आपलं नातं अजून घट्ट करतो, नात्याची वीण जी आहे ते अजून घट्ट करत असतो. तर मला असं नेहमी वाटतं आणि खूप भरून येतं मला विशेष करून भाऊबीज आणि रक्षाबंधनच्या दिवशी. मला असं वाटतं की ज्याप्रमाणे कृष्णाने आणि बलरामाने आपल्या बहिणीवर प्रेम केलं, ज्याप्रमाणे सुभद्रेने कृष्णावर आणि बलरामावर आपल्या 2 दादांवर प्रेम केलं, तसं प्रत्येकाने प्रेम करणं गरजेचं आहे. कोणीतरी पुढाकार घ्या, कोणीतरी नमती बाजू घ्या. ज्याने पुढाकार घेतलेला आहे त्याचं स्वागत करा समोरच्या व्यक्तीने आणि सांगा जे झालं ते झालं, आता नवीन पुढे आपण सुरुवात करूया, पुनश्च हरिओम करूया. कारण की एका आईच्या पोटातून जन्माला आल्यानंतर आपण जर असा दुराव्यामध्ये राहत असू तर सर्व खलविदम ब्रह्म असं जेव्हा आपण म्हणतो किंवा सर्व जग ब्रह्ममय आहे, सगळे भारतीय माझे बंधू आहेत, बहिणी आहेत, हे आपण जेव्हा म्हणतो त्याला काही अर्थ राहत नाही, कारण की आपण आपल्या सख्ख्या नात्यांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जे बहीण भाऊ खूप विलक्षण आहेत, आजही त्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे, त्या सर्वांना शुभेच्छा आहेतच. पण त्याचबरोबर काहींच्या नात्यामध्ये थोडंसं दुरावा निर्माण झाला असेल तर त्यांनाही शुभेच्छा की आपण आपलं नातं एकदा वेगळ्या नजरेने परत पहा, वेगळा विचार करून तुम्ही पहा आणि लहानपणीच्या चांगल्या गोष्टी तुम्ही आठवा.
कसे भांडलो होतो, कसं प्रेम केलं होतं ते आठवा आणि त्याच्या माध्यमातून एकाने पुढाकार घ्या, दोघांनी पुढाकार घ्या आणि बघा आपल्या नात्याचं परत एकदा कसं सुंदर वटवृक्षामध्ये रूपांतर होतं आणि आपलं नातं दीर्घकाळापर्यंत कसं टिकतं. मला ह्या विषयावर बोलायचं नव्हतं, पण मला मन नाही राहावलं गेलं म्हणून ह्या विषयावर मी आज बोललेलो आहे. तर खरं सांगतो की जगन्नाथाला मी प्रार्थना करेल, वीरभद्र, सुभद्र, बलभद्र, कृष्ण, बलराम आणि सुभद्रेला मी नमस्कार करेल, प्रार्थना करेल की सर्व बहीण भावांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होऊ दे आणि सर्वांना सुखी ठेव, सर्वांना भरभराट होऊ दे सर्वांची आणि सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे. बाकी भाऊबीज झाल्यानंतर मग दिवाळी जी आहे ती संपते असं आपण म्हणतो, पण आपण आपल्या नात्यामध्ये गोडवा निर्माण केला, आपण आपल्या स्वभावामध्ये गोडवा निर्माण केला, तर मला असं वाटतं की दिवाळी रोज आहे. आपल्या स्वभावामधली, आपल्या आनंदाची, आपल्या मनामधली दिवाळी ही रोज असली पाहिजे, कारण की त्याच्यातूनच आपली उन्नती होत असते. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. जगामधल्या, नुसत्या भारतातल्याच नव्हे, जगामधल्या प्रत्येक भावाला आणि प्रत्येक बहिणीला आणि त्यांच्या गोड नात्याला हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर भावंड ते लता मंगेशकर कुटुंबीय भावंड ही मोठी परंपरा लाभलेली आहे. तुम्हालाही असे नातं म्हणजे बहीण भाऊ यांचं नातं इतिहासामध्ये किंवा तुमच्या ओळखीमध्ये जे खूप प्रेमळ आहे, सुंदर आहे, ज्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असं वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा, कारण की त्यामुळे इतरांना देखील त्याची माहिती होईल आणि ते आदर्श कुटुंब सगळ्यांच्या नजरेसमोर येईल. तुम्ही ह्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.